नमस्कार, स्वामीप्रसाद किचनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण नारळी पौर्णिमा विशेष नारळी भात कसा बनवायचा ते आपण या रेसिपीमध्ये बघणार आहोत. तर हा नारळी भात मऊ, रसरशीत पण मोकळा सळसळीत नारळी भात एकदम पारंपरिक पद्धतीने केले आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने नक्की करून बघा. तर राखी पौर्णिमा आल्यानंतर बरेच पदार्थ नारळापासून केले जातात. नारळी भात नारळाच्या वड्या, नारळाची बर्फी किंवा नारळाच्या करंज्या असे बरेच नारळापासून पदार्थ केले जातात. तर या नारळी पौर्णिमेला असे भरपूर प्रकारचे पदार्थ केले जातात. तर आज आपण एकदम मस्त चटपटीत चवीचं आणि टेस्टी आपण इथे हे नारळी भात केलेलं आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने एकदा तर हा नारळी भात नक्की करून बघा. खूप चविष्ट आणि खमंग हा नारळी भात लागतो. तर अशाच पारंपरिक रेसिपीज पाहण्यासाठी स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. चला तर मग वेळ न घालता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर हे नारळी भात एकदम झटपट बनवणार आहोत. तर इथे मी कुकरमध्ये हा नारळी भात करणार आहे. तर हा नारळी भात बनवण्यासाठी मी इथे 1 वाटी बासमती तांदूळ घेतलेला आहे. तर तुम्ही याऐवजी कोलम तांदूळ घेतलात किंवा घरातला कोणताही सुवासिक जर तांदूळ घेतलात तरी पण चालेल. पण असा हा बासमती तांदूळ घेतल्यामुळे आपला हा नारळी भात एकदम सुटसुटीत आणि मोकळा बनून तयार होतो म्हणून मी इथे बासमती तांदूळ घेतलेला आहे. तर हे तांदूळ आपल्याला मोठ्या डिशमध्ये घालायचं आहे आणि त्यामध्ये भरपूर पाणी घालायचं आहे आणि 1 ते 2 वेळेस आपल्याला हे तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे. तांदूळ धुवून घेतल्यानंतर आपल्याला यामध्ये दुसरं स्वच्छ पाणी घालायचं आहे आणि 10 ते 15 मिनिटासाठी आपल्याला यावरती झाकण ठेवून हे तांदूळ आपल्याला भिजू घालून ठेवायचं आहे. तांदूळ भिजेपर्यंत आपल्याला दुसरं एक पसरट भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये 1 वाटी गूळ घालून घ्यायचा आहे. तर इथे मी 1 वाटी तांदळासाठी 1 वाटी गूळ घेतलेला आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार गुळाचं प्रमाण कमी जास्त करून घेऊ शकता. तर या गुळामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे. तर इथे मी ज्या वाटीने गूळ घेतला होता, त्याच वाटीने एक अर्धी वाटी यामध्ये गरम करून पाणी घालून घेतलेलं आहे. तर या गुळामध्ये हे गूळ वितळेल इतकं गरम पाणी घालून घेतलेलं आहे. तर या पाण्यामध्ये आपल्याला गूळ विरघळण्यासाठी आपल्याला बाजूला काढून ठेवायचं आहे. तर इकडे गॅसवरती कुकर गरम करण्यासाठी ठेवलेला आहे. तर त्यामध्ये आपल्याला एक 2 ते 3 चमचे तूप घालून घ्यायचं आहे. तर कुकरमध्ये केल्यामुळे आपल्याला या भाताला सारखं-सारखं बघायची गरज लागत नाही म्हणून एकदम झटपट होण्यासाठी आपण इथे हे कुकरचा वापर केलेला आहे. तर इथे मी या कुकरमध्ये एक 2 ते 3 चमचे तूप घालून घेतलेलं आहे. तूप छान गरम झालं की आपल्याला त्यामध्ये एक दालचिनीचा तुकडा घालून घ्यायचा आहे आणि 3 ते 4 आपल्याला लवंग घालून घ्यायचे आहेत. त्याचसोबत आपल्याला यामध्ये काजू आणि बदामाचे काप घालून घ्यायचे आहेत. तर या नारळी भातामध्ये सुकामेवा नाही घातला, तसंच बी केला तरी पण चालेल. पण अशा पद्धतीने सुकामेवा घातल्यामुळे आपला हा नारळी भात एकदम पौष्टिक तयार होतो. तर हे सगळे जिन्नस आपण मंद गॅसवर 1 ते 2 मिनिटासाठी आपल्याला याचा रंग न बदलता आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे. जर तुम्हाला हे काजू बदामाचे काप जर कुरकुरीत हवे असेल, तर तुम्ही या ठिकाणी हे काजू बदाम तळून घेऊन तुम्ही बाजूला काढून ठेवू शकता आणि नंतर सगळ्यात शेवटी हे काजू बदामाचे काप त्यामध्ये घालून घेऊ शकता. तर इथे आम्हाला थोडेसे या भातामध्ये थोडे मऊ हे काजू बदाम आवडतात म्हणून थोडे हे काजू बदामाचे काप मी थोडं कुकरमध्ये ठेवले आहेत आणि थोडेसे वाटीमध्ये काढून ठेवले आहेत. हे उरलेले काजू बदाम या भातासोबतच शिजवून घेणार आहे. तर यामध्ये धुवून घेतलेले तांदूळ घालून घ्यायचे आहेत. तर यामध्ये आपल्याला चिमूटभर मीठ घालून घ्यायचं आहे. भात जरी हा गोड असेल, तर थोडंसं मीठ टाकल्यानंतर या भाताची चव आणखीन छान वाढते. हे तांदूळ घालून आपल्याला मंद गॅसवर 1 ते 2 मिनिटं आपल्याला या तुपामध्ये छान परतवून घ्यायचं आहे. असं तुपामध्ये हे तांदूळ परतल्यामुळे आपल्या नारळी भाताला चव अगदी छान येते आणि एकदम मोकळा आणि सुटसुटीत आपला हा नारळी भात बनून तयार होतो. तर इथे आपण ज्या वाटीने तांदूळ घेतलं होतं, त्या वाटीने इथे मी 1.5 वाटी पाणी घालून घेतलेलं आहे. तर इथे माझा अर्धी वाटी पाणी घातलेला व्हिडिओ स्किप झालेला आहे. तर इथे आपण एक 10 ते 15 मिनिटे तांदूळ भिजू घालून ठेवल्यामुळे आपल्याला पाण्याचं प्रमाण एक अर्धी वाटी कमी घालायचं आहे. तर इथे मी एक 2 चिमूट केशर पाण्यामध्ये भिजू घालून ठेवलं होतं. ते केशर आपल्याला तांदूळ शिजतानाच आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे. तर यामध्ये केशर घातल्यामुळे भाताचा कलरही छान येतो आणि याची चव दुप्पट होते. तर या भाताला आपल्याला थोडंसं उकळी आणणार आहोत आणि नंतर आपल्याला या कुकरला झाकण लावायचं आहे. कारण हे आपण हे कुकरमध्ये करणार आहोत म्हणून 1-2 शिट्ट्यामध्ये आपला हा भात बनवून तयार होतो.
जर तुम्ही हा कढईमध्ये भात जर करून घेत असाल, तर सेम पद्धतीने करायचं आहे आणि त्यावरती झाकण ठेवून एक 5 ते 7 मिनिटं तुम्हाला हे भात शिजवून घ्यायचं आहे. तर इथे आपल्याला या कुकरच्या 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. तर इकडे आपण गरम पाण्यामध्ये हे गूळ विरघळण्यासाठी ठेवलं होतं. तर इथे आपला मस्त या गरम पाण्यामध्ये आपला गूळ छान विरघळला गेलेला आहे. तर हा गूळ आपल्याला एकदम कमीत कमी पाण्यामध्ये विरघळून घ्यायचा आहे. तर इथे मी एक अर्धी वाटी गरम पाणी घालून हा गूळ विरघळून घेतलेला आहे. तर इथे आपले हे कुकरच्या 1 ते 2 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. तर आपण लगेचच गॅस बंद करून घेऊया आणि पूर्णपणे आपल्याला हा कुकर थंड करून घ्यायचा आहे. तर या कुकरमध्ये आपल्याला पूर्णपणे असलेली थोडीशी हवा काढून घ्यायची आहे आणि याचं झाकण काढून बघूया. तर इथे आपला बघू शकता एकदम छान आपला हा भात शिजून तयार झालेला आहे. तर इथे आपला एकदम मऊ आणि एकदम मोकळा आपला इथे हे भात छान शिजला गेलेला आहे. तर इथे आपण हे तांदूळ शिजवून घेतलेले आहेत. तर एकदम मऊ आणि मोकळा आणि सुटसुटीत आपल्या इथे हे भात बनून तयार झालेलं आहे. तर या शिजवून घेतलेल्या भातामध्ये आपल्याला ओला खिसून घेतलेला नारळ घालायचा आहे. तुम्ही खोवून घेतला तरी पण चालेल. एक 2 चमचे आपल्याला यामध्ये मनुके घालायचे आहेत. तर मनुके आणि खोबर सगळ्यात शेवटी घालायचं कारण म्हणजे आपला हा नारळी भात चवीला छान लागतो म्हणून मी इथे सगळ्यात शेवटी हा खिसून घेतलेला नारळ आणि बेदाणे घालून घेतलेला आहे. जर तुम्हाला या ठिकाणी हे भात शिजवत असताना तुम्ही खोबर आणि हे मनुके घालून घेऊ शकता. पण अशा पद्धतीने वरून घातल्याने आपल्या या नारळी भाताला चव अगदी छान येते. तर आपल्याला लगेचच यामध्ये जे वितळून घेतलेला गूळ चाळणीने गाळून घालायचा आहे. म्हणजे या गुळामध्ये जे कचरा, काड्या जे काही असेल तर या चाळणीवर ते निघून जाईल म्हणून अशा पद्धतीने आपल्याला हा वितळून घेतलेला गूळ चाळणीने चाळून घालायचा आहे. तर यामध्ये 1 पाव चमचा इथे वेलची पावडर घालून घेतलेला आहे. तर आपल्याला यामध्ये जायफळ खिसून घालायचं आहे. जायफळ आणि गुळाचा स्वाद एकदम चवीला छान येतो म्हणून यामध्ये जरूर जायफळ घाला. तर जायफळ आपल्याला 1 पाव चमचा खिसून घालायचा आहे. पुन्हा एक 2 चमचे आपल्याला यामध्ये साजूक तूप घालून घ्यायचं आहे. असं वरून तूप घातल्यामुळे आपल्या नारळी भाताला चव अगदी छान येते. तर या भातामध्ये आपण सगळे जिन्नस छान मिक्स करून घेऊया. बरेच वेळा काय होतं ना, यामध्ये गूळ तुकडे तसंच घालतात, पण ते एकदम व्यवस्थित मिक्स होत नाही म्हणून आपल्याला अशा पद्धतीने गुळाचा पाक करून आपल्याला यामध्ये घालायचा आहे. असं गूळ वितळून घातल्यामुळे आपल्या नारळी भाताला सगळीकडंच आपल्याला छान हा गूळ लागतो आणि नारळी भात चवीला छान लागतो. हे सगळे जिन्नस आपण छान या भातामध्ये मिक्स करून घेतलेला आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने हा नारळी भात नक्की करून बघा. एवढा चविष्ट आणि खमंग हा नारळी भात लागतो. तर या कुकरला आपल्याला झाकण लावून घ्यायचं आहे आणि गॅस चालू करून घ्यायचा आहे आणि आपल्याला फक्त याची शिट्टी करून घ्यायची नाही. फक्त याचं प्रेशर येईपर्यंतच आपल्याला हा कुकर करून घ्यायचा आहे. थोडं या कुकरला प्रेशर आलं, की या वाफेवरच आपल्याला हा भात या गुळामध्ये छान वाफवून घ्यायचा आहे. तर इथे मी एक मध्यम गॅसवर एक 2 मिनिटासाठीच याला प्रेशर येईपर्यंत हा कुकर छान करून घेतलेला आहे. तर एक 10 ते 15 मिनिटानंतर आपण हा कुकरचं झाकण काढून बघितलेलं आहे. तर बघू शकता आपला हा तांदूळ किंवा हा भात एकदम त्या गुळामध्ये छान मुरला गेलेला आहे. तर इथे आपला एकदम मस्त सुटसुटीत, मोकळा, नारळी पौर्णिमा विशेष आपला हा नारळी भात बनवून तयार झालेला आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने नैवेद्यासाठी किंवा पाहुण्यांसाठी किंवा घरामध्ये तुम्ही हा खाण्यासाठी नारळी भात करू शकता. एवढा चविष्ट आणि खमंग हा नारळी भात लागतो. तर इथे आपण कुकरच्या 1-2 शिट्ट्यामध्ये एकदम झटपट होणारा आणि चविष्ट आपण इथे हे नारळी भात केलेला आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही नारळी भात नक्की करून बघा. तर इथे आपण एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये आणि मस्त सुटसुटीत आणि रसाळ एकदम चविष्ट आपण इथे हे नारळी भात केलेला आहे. तर हा गरमागरम नारळी भात आपण सर्व्ह करूया. तर इथे आपण नारळी भात सर्व्ह करून घेतल्यानंतर जे आपण काजू बदामाचे काप ठेवलं होतं, ते काजू बदामाचे काप आपल्याला सगळ्यात शेवटी या नारळी भातावर घालून घ्यायचं आहे. म्हणजे हा नारळी भात खात असताना ते काजू बदामाचे काप कुरकुरीत आणि क्रिस्पी छान लागतात. तर इथे आपण भरपूर टिप्ससहित हे रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली आहे. तर तुम्हाला आजची नारळी भाताची रेसिपी कशी वाटली? नक्की कमेंटमध्ये लिहून कळवा. आणि अशाच पारंपरिक रेसिपीज पाहण्यासाठी स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. चला तर मग भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.